नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत चवळी माठची भाजी. ही भाजी करायला अगदी सोपी आहे आणि खायलाही चविष्ट लागते आणि पौष्टिकसुद्धा आहे. तर मी त्यासाठी एक जुडी चवळी माठची भाजी घेतलेली आहे. भाजी छान निवडून घ्यायची आहे आणि तोडून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर भाजीसाठी मी 2 मोठे कांदे कापून घेतलेले आहे. 5 ते 6 सुक्या लाल मिरच्या कापून घेतलेल्या आहेत. गंजामध्ये तेल गरम करायचं आहे आणि त्यामध्ये कापलेल्या सुक्या लाल मिरच्या टाकायच्या आहेत. त्या तेलावर परतून घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्यामध्ये कापलेले कांदे टाकून घ्यायचे आहे. कांदे मी मोठेच चिरून घेतलेले आहेत. कांदे एकदम बारीक चिरायचे नाही आहेत या भाजीसाठी. एकजीव करायचा आहे. कांदा मऊ होईस्तोवर शिजवून घ्यायचा आहे. ही भाजी करायला फार वेळ लागत नाही. मी थोडंसं मीठ टाकते म्हणजे कांदा लवकर शिजला जाईल आणि लवकर मऊ पडेल. आणि थोडीशी किंचित हळद टाकून घ्यायची आहे. कांदा छान मऊ झालेला आहे. आता या स्टेजला आपल्याला भाजी टाकायची आहे. एकजीव करायची आहे भाजी. गॅसचा पॉवर मोठाच ठेवायचा आहे. ही भाजी पटकनच शिजते. आता या भाजीला पाणी सुटणार आहे. तर गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. भाजी पूर्णपणे टाकून घ्यायची आहे. एकजीव करायची आहे. भाजीला पाणी खूप सुटतंय. आता भाजी थोडी जिरलेली आहे. भाजी अधेमध्ये चमच्याने ढवळत राहायची आहे. ह्या भाजीला खूप कमी साहित्य लागते आणि कमी वेळात होणारी भाजी आहे. तर भाजी शिजत आलेली आहे आणि पाणी आटत आलेलं आहे भाजीचं. तर ऑलमोस्ट आपली भाजी होत आलेली आहे. ही भाजी करताना खमंग असा फोडणीचा वास दरवळतो घरभर आणि बाहेरही जातो. तर आपली भाजी झालेली आहे. तर तयार आहे आपली चवळी माठची भाजी. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.